नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण 15 मार्काचा क्वेश्चन मतिमंदत्वावर येतो तो क्वेश्चन आज बघणार आहोत. IMP क्वेश्चन आहे. सर्वांनी अभ्यास करायचा आहे चांगल्या प्रकारे आणि चांगले मार्क्स घ्यायचे. आपण मतिमंदत्व बघणार आहोत आज. मतिमंदत्व म्हणजे काय, त्याचे प्रकार, यावरती 15 मार्काचा क्वेश्चन हमखास विचारला जातो बिहेवियर सायन्समध्ये. तर चला आपण सुरुवात करूया. त्याच्यामध्ये डेफिनेशन सर्वप्रथम 2 मार्काला विचारले जाऊ शकते. आता मतिमंदत्वावर एखाद्या वेळेस टिप विचारले जाऊ शकते 5 मार्काला. शक्यतो 15 मार्काचेच क्वेश्चन विचारले गेलेले यापूर्वी प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर मतिमंदत्वाची 2 मार्काला व्याख्या विचारली जाऊ शकते. तर डेफिनेशन बघू सर्वप्रथम आपण. तर मानसिकदृष्ट्या अपंग मतिमंद मुले अर्थातच त्यांचा बौद्धिक विकास वयाच्या मानाने कमी झालेला आहे असे मुले, त्यांना आपण मतिमंदत्व म्हणतो. तर मतिमंद असलेली मुलं म्हणजेच काय म्हणतो आपण त्यांना, ते मानसिकदृष्ट्या म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन आहे, त्या मानसिकदृष्ट्या कसं असतं, अपंग असतं त्यांचं जो मेंदू आहे तो. तर आपण मेंदू न म्हणता त्याला काय म्हणणार आहे, मानसिकदृष्ट्या अपंग. आणि मतिमंद मुले अर्थात कशा असतात, तर त्यांचा बुद्धी 2 शब्द लक्षात ठेवा, बौद्धिक विकास कमी झालेला असतो. कशाच्या मानाने, वयाच्या मानाने. आपण जेव्हा आपला बुद्ध्यांक काढतो, बुद्ध्यांकाचा फॉर्म्युला असतो, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण आज आपल्याला फक्त जे इम्पॉर्टंट 15 मार्कात विचारलं गेलेलं आहे ते बघायचं. आता बघा, आपल्याला काय, मानसिकदृष्ट्या अपंग आणि मतिमंद मुले. मतिमंद मुले म्हणजेच काय लक्षात ठेवा तुम्ही, डेफिनेशन काय. मतिमंद मुले म्हणजेच काय, बौद्धिक विकास म्हणजे त्याचा आपलं जे मेंटल हेल्थ आहे ती त्याची वयाच्या मानाने म्हणजे त्याच्या एजच्या मानाने कमी असते. कशा मानाने, वयाच्या मानाने कमी झालेला आहे. आता आपण काय म्हणतो, जी वयाच्या मानाने जर जी शरीराची वाढ झाली नाही, विकास झाला नाही, त्याला आपण काय म्हणतो, कुपोषित म्हणतो. तर मग त्याच प्रकारे मानसिकदृष्ट्या अपंग असलेला किंवा मानसिक विकासात झालेलं नाहीये, ते मानसिक मतिमंद आहे, मानसिक संतुलन थोडं कमी आहे किंवा त्याचा बुद्ध्यांक कमी आहे, विद्यांकाचा विकास वयाच्या मानाने कमी झालेला आहे. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ करायचं आहे. आणि डेफिनेशन अशी न लिहिता थोडे तुमच्याकडून शब्द मागे पुढे झाले किंवा थोडंफार तुमच्या भाषेत लिहिली तरी पण मार्क भेटून जातात. त्यामुळे स्ट्रेस घ्यायचा नाही, शब्द पाठ करायचं बसायचं नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. मतिमंदचं कळलं तुम्हाला आता काय आहे, तर बुद्ध्यांक, त्याचा बौद्धिक विकास किंवा बुद्ध्यांक त्याचा कमी असतो बाकीच्या मुलांपेक्षा, किंवा वयाच्या मानाने बौद्धिक विकास वयाच्या मानाने कमी झालेला आहे. एवढं लक्षात ठेवलं आणि त्याच्या खाली नंतर एक्झाम्पल वगैरे दिलं तरी हरकत नाही. त्याच्यानंतर प्रकार लिहू शकता. तुम्हाला 2 मार्काला डेफिनेशन विचारली, खाली प्रकार लिहायची, कारण तुम्हाला फक्त डेफिनेशनला 2 मार्क देणार नाही समोरचा माणूस. तर लक्षात ठेवायचं. चला आपण नेक्स्ट बघू. आता काय, फॉर्म्युला. ते बघा, फॉर्म्युला पण आपण याच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही फॉर्म्युला पण लिहू शकता. मार्क आपल्याला डेफिनेशन विचारली असल्यास तुम्ही त्याच्या खाली अजून फॉर्म्युला लिहू शकता, जेणेकरून काय होणार आहे, एक्झामिनरला काय वाटणार आहे, तुम्हाला अभ्यास चांगला झालेला आहे मुलाचा, थोडंफार शब्द मागं पुढे झाले तर काही नाही, परंतु याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो ॲक्युरेट आला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला मार्क गेन करायला सोपं जाईल. त्यानंतर बुद्ध्यांक. आता बुद्ध्यांक काढायचा आपला, त्याच्यामध्ये बौद्धिक वय. आता वय किती, 10 वर्षाचा मुलगा घेऊ आपण, 10 वर्षाचा. त्यानंतर प्रत्यक्ष वय किती त्याचं, म्हणजे हे बौद्धिक वय. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वय जितक्या वर्षाचं, जे एक्झॅक्टली जे वय ते इथं खाली आहे. आणि जे बौद्धिक म्हणजे आपला बुद्ध्यांकाच्या मानाने त्याचं, आता त्याची विचार करण्याची क्षमता. आता तुम्ही म्हणताय 10 इयर, आपण इथे घेतलं 10 इयरचं बेबी आहे किंवा चाइल्ड आहे, सॉरी 10 इयरचं चाइल्ड आहे. त्याचे बौद्धिक वय म्हणजे त्याचा बोलण्याचा किंवा त्याचा वागण्याचा, या समाजामध्ये वागण्याचा किंवा इतरांशी कॉन्टॅक्ट करण्याचा जो त्याचं जे म्हणता येईल आपल्याला, संवाद करण्याचा जी पद्धती, ती 5 वर्षाच्या मुलासारखी किंवा 7 वर्षाच्या मुलासारखी आहे. तर बुद्धिक वय किती आहे, 7 वर्ष. तर असं येईल. आणि हे गणित आन्सर जे येईल, तर काय येईल याचा आन्सर, बुद्ध्यांक किती उरल्याचा 70 उत्तर येतं याचं. तर बुद्ध्यांक, तर हे बुद्ध्यांक कमी झालेला आहे. आता नॉर्मल किती असतो, अबनॉर्मल थोडा जास्त किती असतो, तर आपण खाली गेल्यानंतर बघणार तुम्हाला. आता हे समजणार नाही, हे आपण काय करू, तुम्ही आता फॉर्म्युला लक्षात ठेवा. बौद्धिक वय म्हणजे आपलं जे वय त्याचं वागण्याचं वय वरती लिहायचे, प्रत्यक्ष वय जे एक्झॅक्टली त्याचं वय ते खाली येणार आहे, त्यानंतर मल्टिप्लाय बाय 100 करणार आहे. ते झालं बुद्ध्यांक काढण्याचा फॉर्म्युला. त्यानंतर प्रकार बघू शकता तुम्ही. आता प्रकारामध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे 3 प्रकार पडतात. तर माइल्ड म्हणजे सौम्य प्रकार. आता लक्षात ठेवायचं, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर 3 प्रकार पडले. सौम्य, मध्यम आणि तीव्र. त्याच्यामध्ये सौम्य बघू शकता. सौम्यमध्ये काय काय, तर याच्यामध्ये
हे शिकू शकतात. हे विद्यार्थी कसं असतात, म्हणजे मुलं कसे असतात, शिकू शकतात. आता मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही शिकू शकताय ना, तर हे शिकू शकतात. काही प्रमाणात शालेय औपचारिक शिक्षणही घेऊ शकतात, म्हणजे औपचारिक शिक्षण पण ते घेऊ शकतात शाळेत जाऊन. त्यानंतर काही काम तसे स्वतःची काळजी स्वतः घेणे, या सर्व गोष्टी त्यांना शिकवता येऊ शकते. त्यांना स्वतःची काळजी कशी घ्यायची, स्वतः कसं वागायचं हे त्यांना आपण शिकवू शकतो. तर माइल्ड म्हणजे थोड्या प्रमाणात, अति क्वचित प्रसंगी. त्यानंतर मॉडरेट मध्यम स्वरूपाचं बघू आपण. त्या चाइल्डमध्ये काय असतं, तर ह्या मुलांना प्रशिक्षण देता येत नाही. आता त्याच्यामध्ये यांना प्रशिक्षण देता येणार आहे का आपल्याला? नाही. मेन पॉईंट लक्षात ठेवायचे. पण त्यांना प्रशिक्षण घेणे शक्य असते. प्रशिक्षण घेणे शक्य असते, पण देता येणार आहे का आपल्याला शिक्षण? नाही. शिक्षण म्हणजे आपल्याला शिकवता येणार नाही, प्रशिक्षण देता येणार आहे. समजते तुम्हाला प्रशिक्षण शिक्षणमध्ये? त्यानंतर स्वतःची स्वच्छता करायला सुद्धा जेमतेम जमल, म्हणजे थोड्या प्रमाणात करू शकतात ती स्वच्छता, थोड्या प्रमाणात, जास्त नाही. नेक्स्ट बघू आपण. आता तीव्रमध्ये काय काय? तीव्रमध्ये आता सर्व जास्त राहील, कारण यामध्ये व्यक्तींना कोणतेही प्रशिक्षण देता येत नाही. शिक्षण तर देता येत नाही माइल्डमध्ये पण, मॉडरेटमध्ये पण. आता सिव्हिअरमध्ये पण प्रशिक्षण देता येत नाही. तिथं शिक्षण होतं, इथं प्रशिक्षण आहे, म्हणजे त्याला काही शिकवता येणार आपल्याला नाही, प्रशिक्षण पण देणार नाही. ते स्वतंत्रपणे स्वतःची काळजी पण घेऊ शकणार नाही. आता इथं काय होतं, मॉडरेटमध्ये जेमतेम घेतो ते स्वतःची काळजी, परंतु इथे काय त्यांना स्वतःची काळजी घेता येणार आहे का? अजिबात नाही. आता नेक्स्ट झाले आपले 3 प्रकार कळाले तुम्हाला. त्यानंतर मतिमंदत्वाच्या समस्यांना काय काय होऊ शकतं. आता ही समस्या जर आपल्या घरामधील चाइल्डला किंवा कोणाला आपल्या जवळपासच्या त्यांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागणार हे आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये हे पण विचारलं जातं 3 मार्काला, 3 किंवा 5 मार्काला विचारलं जाऊ शकतं. 15 मार्काचा संपूर्ण क्वेश्चन विचारला जातो. आता हे मी नोट्स काढलेले, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करते. क्वेश्चन असेल तर क्वेश्चन पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. तसे क्वेश्चन पेपर भरपूर मी तुम्हाला सांगते, जो आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात जे विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी मी क्वेश्चन पेपर सॉल्व करून 75 मार्काचे म्हणजे 75 मार्काचे क्वेश्चन पेपर्स मराठीमधून व्यवस्थित नोट्स काढून व्यवस्थित जवळपास 3-4 क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेले आहे, परंतु व्ह्यूज येत नाही, त्या कारणाने मी ते कंटिन्यू केलेलं नाही. तुम्ही जर व्ह्यूज चांगल्या प्रकारे किंवा सबस्क्राईब वाढले आपले, तर मी क्वेश्चन पेपर पण तुम्हाला अवेलेबल करून देते. कसं आहे, नर्सिंगचं छोटं चॅनल आहे आपलं, तर आपल्याला जर सपोर्ट भेटला तर मी चांगल्या प्रकारे तुम्हाला नोट्स, कारण माझ्याकडे अवेलेबल आहे, मला वेळ भेटत नाही, त्या कारणाने मी तुम्हाला देत नाही आहे. परंतु तुमची जर प्रतिसाद चांगला असेल तर मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता व्हिडिओ मला 2-3 विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या, व्हिडिओ रेग्युलर टाका मॅम, व्हिडिओ रेग्युलर अपलोड करा, त्यामुळे मी व्हिडिओ बनवते. तर इथून पुढे लक्षात ठेवायचे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, व्हिडिओला लाईक करायचे आणि सबस्क्राईब करायचे. समजलं? आता आपण समस्या बघू काय काय त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तर सर्वप्रथम समाजाकडून नाकारले जाते. आता मतिमंद होतं हे टॉपिक तुम्ही शिकताय, परंतु आपल्याला मनापासून काय सांगितले, वेडे लेकरं, वेडे मुलं आपण एकदम निगेटिव्ह माइंडसेटने त्यांच्याकडे बघतो, त्यामुळे त्यांना काय होतं, समाजातून नाकारले जाते. तर हे आपण नॉर्मली सांगू शकतो. त्यानंतर लैंगिक शोषण होऊ शकतं. आता लैंगिक शोषण म्हणल्यानंतर मुलींच्या बाबतीत लक्षात घ्या तुम्ही, तर एखादी मुलगी असली थोडी मतिमंद असली तर तिचं लैंगिक शोषण केले जाऊ शकते. त्यामुळे त्या मुलींना शाळेत पाठवत नाही घरचे त्यांच्या, किंवा एकले सामाजिक अशा गर्दीच्या ठिकाणी पाठवत नाही, त्यांचं शोषण होऊ शकतं. त्यानंतर वेतन, कामाचे स्वरूप यामध्ये फसवणूक होऊ शकते. आता एखादा झाडझूड करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मावशी थोड्या मतिमंद असल्या किंवा त्यांच्याकडून काय करतात, जास्त काम करून घेतात. शेजार म्हणजे दुसऱ्या कोणी आलेलं नसलं तर दुसरा स्टाफ वगैरे किंवा स्टाफ म्हणण्याऐवजी दुसऱ्या मावशी आलेलं नसेल तर त्यांचं काम त्यांच्याकडून करून घेऊन त्याला वेतन तितकंच देणारे, अशा गोष्टीची त्यांची फसवणूक होऊ शकते. त्यानंतर पौगंडावस्थेतील समस्या म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर वैवाहिक म्हणजे लग्नाच्या समस्या. त्यानंतर आयुष्यभराची व्यवस्था. तर पालकांवर मतिमंद जबाबदारी कोण घेणार? आता पालकानंतर जे पालक असतात ते तर घेतातच, त्यानंतर कोण घेणार त्यांची जबाबदारी, हा मोठा प्रश्न असतो. कधी कधी त्यांना आश्रमामध्ये टाकलं जातं किंवा कुठे बाहेर पाठवलं जातं, परंतु ते पण काही काळापर्यंतच सांभाळू शकतात. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्या अजून तुमच्या मनाने तुम्हाला जे जे प्रॉब्लेम आठवतील ते तुम्ही लिहू शकता. याच्यामध्ये तुम्ही 50-50 म्हणजे अर्ध तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता, मार्क्स भेटणार आहे. त्याची कारणे बघून घ्या आपण, मतिमंद असण्याची कारणे. तर हे पण खूप सोपे, जैविक कारणे. आता जैविक अशा पद्धतीने लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मार्क गेन करता येईल.
आदली याचे जैविक कारणे. त्याच्यामध्ये पहिलीच अनुवंशिकता. तर अनुवंशिकता एक्सप्लेन करायची, फक्त इतकं नाही लिहायचं. अनुवंशिकतेमध्ये काय, तर अनुवंशिकता म्हणजे त्यांच्या पालकांमधील कोणाला असेल तर हा आजार मतिमंदत्व पुढे दुसऱ्या पिढीला होऊ शकतं. त्यानंतर कुपोषण, कुपोषित मुलांमध्ये मतिमंदत्वाचं प्रमाण जास्त आहे, कारण त्यांचा मानसिक विकास होत नाही. मानसिक विकास झाल्यानंतर त्याचं मतिमंदत्व त्याला बुद्ध्यांक कमी असतो. हे पण तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता. आता एक्सप्लेन करायचे, प्रत्येक शब्द एक्सप्लेन करायचे, फक्त असं लिहून येणार नाही पेपरला, तुम्हाला मार्क मिळणार नाही. आता मी एक्सप्लेन केलेलं नाही कारण मी नोट्स काढलेल्या होत्या. तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही लिहू शकता. आणि मनाने लिहायची सवय लावायची, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर भावनिक शारीरिक विकृती, काही भावनिक विकृती किंवा शारीरिक विकृती झाल्यासोबत तर त्या व्यक्तींमध्ये पण मतिमंदत्व दिसू शकतं. तर आपलं झालं जैविक झाले. त्यानंतर सामाजिक कारणे बघा. सामाजिकमध्ये म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, हिंसाचार झाला तर, त्यानंतर आर्थिक परिस्थिती, त्याचं आर्थिक परिस्थिती नाजूक असेल किंवा गरिबी असेल तर, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था आली नाही तर, त्यानंतर जलद घडणारे तांत्रिक बदल. घडणारे तांत्रिक बदल म्हणजेच फास्ट जी डेव्हलपमेंट होती त्यामुळे पण मतिमंदत्व येऊ शकतं. त्यानंतर मनोसामाजिक कारणे. मनोसामाजिक कारणे म्हणजे जास्त स्ट्रेस असणे, ताणतणाव असणे. त्यानंतर अपंगत्व, न्यूनगंड, बिघडलेले आंतरिक संबंध, जे बिघडलेले म्हणजे भांडण वगैरे होऊ नये ते असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. त्यानंतर अपुरे मातृत्व सुख. एखाद्या मातृत्व सुख म्हणजे एखाद्या मुलीला किंवा आईला म्हणता येईल आपल्याला, तिला मातृत्व सुख भेटलं नाही किंवा ती वाज असेल तर अशा स्त्रियांमध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यानंतर कौटुंबिक, नेहमी कुटुंबामध्ये भांडणं वगैरे चालू असल्या, कुटुंबिक कहर झाल्यानंतर पण आपल्याला हे बघायला भेटू शकतं. त्यानंतर चिन्ह लक्षणे बघा. आता मी हे एवढं पाठ करा तुम्ही, चिन्ह लक्षण म्हणजे पाठ होऊन जाईल. की सेंटेन्स काढलेला होता, आकाशने उर्फीस भाव दिला, तर याच्यामध्ये तुम्ही आपासून आंतरव्यक्ती संबंध बिघडतात, कार्यक्षमता कमी होते, शारीरिक लक्षणे, स्वच्छतेकडे लक्ष नसणे. आता शारीरिक लक्षणे काय आहे, स्वच्छतेकडे लक्ष नसणे. आता आकाश, नी पासून बघा निद्रा नाश होतो. त्यानंतर उत्तेजकांचा अतिवापर म्हणजे व्यसन लागणे एखादा. त्यानंतर फिट्स येतात, मिरगी येते. त्यानंतर संवेदनशक्ती कमी होते, त्यांना संवेदना कमी जाणू लागतात. त्यानंतर भावनिक विस्फोट होतो, नैराश्य येतं, आक्रमकता येते, एकदम असं डिप्रेशनसारखं होऊ शकतं एखाद वेळेस. त्यानंतर भ्रम निर्माण होतात, विसंगत वर्तन, स्वतःशीच बडबडणे, स्वतःशीच बोलणे, लोकांशी म्हणजे कोणी आपल्याला बोलते तर आपण त्याच्याला इग्नोर करणे, वेगवेगळ्या गोष्टी. विचार प्रक्रिया नेहमी गोंधळात असतो, आत्महत्येचे विचार करतात, निगेटिव्ह विचार करतात, अशा प्रकारचं आपल्याला कळलंय. तुम्हाला आकाशने उर्फीस भाव दिला नाही दिला, तर हे तुम्हाला कीवर्ड आहे, सेंटेन्स आहे, हेच पाठ करून ठेवा, लक्षात राहून जातो. मी तसं कारण माझ्या वेळेस जेव्हा माझी एक्झाम होती तेव्हा मी पाठ करत नव्हते, असे ट्रिक लावायचे आणि मग अभ्यास करायचे. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय. तर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे, अनुवंशिक, नातेसंबंधातील विवाह टाळणे. त्यानंतर कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, कुपोषित मुलांमध्ये दिसतो त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, जे कारणे का तेच आपल्याला प्रिव्हेन्शन म्हणून यूज करायचे. त्यानंतर मास्लोच्या सिद्धांतानुसार मूलभूत गरजा म्हणजे रोजगाराची संधी, आर्थिक सुख असणे, म्हणजे त्याच्याकडे आर्थिक त्याला टंचाई नसणे, गरिबी नसणे, म्हणजे त्याला खाय प्यायला व्यवस्थित भेटेल त्या कारणामुळे. त्यानंतर परिपक्वता येण्यापूर्वी जबाबदारी, आता लवकर लग्न केलं, हे त्याचं उदाहरण म्हणता येईल आपल्याला. या 16-17 वर्षाच्या मुलींचे लग्न करून टाकतात, त्या मुलींमध्ये किंवा त्यांच्या होणाऱ्या अपत्यामध्ये हे होऊन जाते अल्पवयीन विवाह टाळावेत. समजलं. नेक्स्ट बघू आपण. कुटुंब, शाळा, समाज यामध्ये ताणतणाव प्रसंग टाळावे, ताणतणाव नसावा. तर व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर लाईक करायचं आहे, आणि व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांसाठी थँक्यू.